तर मित्रांनो, हा आहे टाटाचा ऑल न्यू एस प्रो बायोफ्युल, जो की येतो पेट्रोल प्लस सीएनजी या ऑप्शनमध्ये. त्यामध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला जे 170 mm चा जो या ठिकाणी मेन ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटतो. म्हणजे कोणताही रस्ता असो, कसाही तुम्ही या ठिकाणी गाडी घेऊन जाऊ शकता. सोबतच जर पाहिजे झालं याचा कार्गो बॉक्स, तर यामध्ये तुम्हाला जे 6.5 फीट लांबी आणि 4 फूट 10 इंचाची आहे तुम्हाला रुंदी या ठिकाणी पाहायला भेटतो. सोबतच हा जो आहे 750 किलोच्या पेलोड कॅपॅसिटी यात येतो. रिअर मध्ये जर पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारचे 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स पाहायला भेटतात. टेल लॅम्प आहे, इंडिकेटर या ठिकाणी पाहायला भेटतो. सोबतच स्टेपनेची प्लेसमेंट जे या ठिकाणी खाली केलेली आहे. सोबतच जर पाहिजे झालं साईडला, तर या ठिकाणी तुम्ही इथून त्याचं पेट्रोल जे फिलअप करू शकता. E20चं पेट्रोल जे या ठिकाणी तुम्ही भरू शकता. यामध्ये तुम्हाला 5 लिटरचा फ्यूल टँक भेटणार. सोबतच जर आतमध्ये पाहिजे झालं तर या ठिकाणी तुम्हाला सीएनजी टँक पाहायला भेटतो. यामध्ये जे तुम्हाला 50 लिटर म्हणजेच 8 किलो सीएनजी जे तुम्ही या ठिकाणी फुल अप करू शकता. 12 इंच जे तुम्हाला या ठिकाणी व्हील पाहायला भेटणार आहेत. सोबत जस्ट फ्रंटमध्ये डिस्क, रिअर मध्ये तुम्हाला जर ड्रम ब्रेक या ठिकाणी ऑफर केलेले. जर आपण केबिनकडे, केबिन जर पाहिजे झालं तर काही या ठिकाणी स्पेशियस असं केबिन पाहायला भेटतं. या ठिकाणी ड्रायव्हर +1 या ठिकाणी सीटिंग कॅपॅसिटी भेटते. दोन्ही ड्रायव्हरला जे या ठिकाणी तुम्हाला सीट बेल्ट ऑफर केलेले आहेत. सोबतच या ठिकाणी सीएनजी टू पेट्रोल शिफ्ट करण्याचं बटन, तुम्हाला डेडिकेटेड स्विच पाहायला भेटतं. या ठिकाणी सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी ऑफर केलेलं आहे. सीएनजी असल्याकारणाने फायर एक्सटिंक्शन सुद्धा कंपनी फिटेड या ठिकाणी तुम्हाला भेटतं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला एस प्रो बायोफ्युल? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.